नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले टाटा एस HT प्लस BS6. तर याच्यामध्ये फॉल्ट असा आहे की गाडीच्या क्लस्टर मीटरवर आपल्याला फॉल्ट दाखवत आहे. हा SCRचा लाईट ब्लिंक करत आहे आणि याच्यावर लिहून येत आहे की SCR फॉल्ट 30 किलोमीटर लिहून येत आहे. डी नाईट आफ्टर 30 किलोमीटर. पण गाडी स्कॅन केली. स्कॅनिंगमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन चेक केलं. युरिया पंप जो आहे स्प्रे करत नाही आहे. एकदा मी तुम्हाला फॉल्ट दाखवून देतो. ब्रेक स्विच रिडक्टन टू लो, नो नॉक्स एक्सिडन्स B2 पॅड 00 पर्टिक्युलर फिल्टर. आणि हा रिडक्टन इंजेक्शन व्हॉल्व सर्किट ओपन. ठीक आहे. त्याचा फॉल्ट कुठे मी दाखवतो तुम्हाला. गाडीच्या खाली आलो आपण. ते जो युरिया इंजेक्टर लागून राहतो इथे, याचा वायर हा तुटलेला होता. इथून आपण त्याला सोल्डर करायला हटवला आहे. युरिया इंजेक्टरचे जे 2 वायर असते सॉकेटमधले खाली लागून, त्याच्यामुळे युरिया इथं स्प्रे करत नव्हता. त्याच्यामुळे फॉल्ट आलेला आहे. मी पण याला सोल्डर केल्यानंतर हा फॉल्ट क्लिअर करूया. तुम्हाला दाखवतो नंतर. सोल्डरिंगसाठी पाठवलेला आहे. क्लिअर होत नाही फॉल्ट. चेकलाईट दोन्ही चालू आहे. आता रीडिंग वाढली. व्हिडिओ काढते का? मेमराईज स्टेटस नाही का? सूट मास्क गेलं मेमराईजमध्ये. 1 मिनिट. ठीक आहे. रिडक्टन टू लो. आता युरिया टाकून दिसेल. एकदा रिसेट करावं लागते. CR इंड्युसमेंट. दुसरं काही नाही. तिकडे गार्डन काढून घेतो त्या मशीनला. हो, कारण गेलं काय ठीक आहे. ते का तो भोगातला का नाही गेलं का? मुंगेनं मारून जाऊ तू. हो का नाही का समजू. मित्रांनो, आता हा 30 किलोमीटर लिहून येत होता. तो चालला गेला. आता फक्त युरिया कमी असल्यामुळे युरिया रिफिल म्हणत आहे. प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. युरिया स्प्रे करत आहे की नाही ते चेक करूया. युरिया स्प्रे करत आहे. कशी नंतर करत. आपला फॉल्ट इथं क्लिअर झालेला आहे. धन्यवाद.